गणेशाय माझी सर्व दृष्टीने सांगती तरी पाहिजे घरटिकारी तरी भूमी भार संसारी आताची बाळे भवनिना. हनुमंतरायाला राग आलेला आहे. माझ्याविषयी असं बोलतोस का तू? काय तुझी ताकद आहे, काय तुझं सामर्थ्य आहे मी बघतो म्हणले, आणि माझी काय ताकद आहे हे मी तुला या ठिकाणी दाखवतो असा मनात विचार करू लागले आहेत. आणि काय करतोय हनुमंतराय ऐका. आयुष्य वाय माझी पुच्छासी रावण सभाय कायसी ख्याती लावण सकळांची रावणाची गांधुनी. रावणाची गांधुनी पुच्छाची आयुष्य यावं म्हणजे माझ्या फक्त शेपटामध्ये ताकद आहे, म्हणजे फक्त शेपटाला ताकद यावी आणि त्याला आयुष्य राहावं म्हणले. तुझी राख रांगोळी मी या ठिकाणी केल्याशिवाय राहणार नाही असं आपल्या शेपटासोबत हनुमंतराय बोलू लागलेले आहे. रावण बैसला सिंहासनी हनुमान ते काळी कोकोनी केली करणी ते ऐका. हनुमंतरायाला राग आलाय मनामध्ये, मोठ्याने असा श्वास घेतला आणि समोर बघितलं कोण बसलाय? रावण बसलाय. त्याचे प्रधान बसलेले आहेत, त्याचे जेवढे सैन्य असतात तेवढं सगळे बसलेले पुढे पाहिलं आणि आता काय करतात आणि काय नाही हनुमंतराया ते ऐका. सुगंध तैल दीपिका लेका कर्पूर दीप 18 लाख दोन्ही बाई लखलख सभा सम्यक शोभता. काय सांगितलं? हनुमंतराय बघू लागले तर इकडे इकडे बघितलं, ह्याकडनं दिवे लागले त्याकडनं दिवे लागले, किती 18 लाख दिवे कर्पूरवाती सुगंधित, ते सगळे 18 लाख दिवे पाहिले आणि 18 लाख दिव्याला पाहिल्यावर शेपटाला सांगू लागले तर शेपूट महाराज बघा आता काय करायचे आणि काय नाही, करा विचार असं म्हणू लागले. शेपटाला आज्ञा दिली हनुमंताने, शेपूट महाराज बघा जरा तुमचं कार्य तुम्ही करा म्हणले. शेपूट गेलं, एवढी 18 लाख दिवे होते, एका झटक्यामध्ये सगळ्याच्या सगळे दिवे बंद केलेले आहेत आणि बंद केल्याबरोबर त्या सभेमध्ये आकांत उठला. काय होतं पुढं? सभेची पडता अंधारी हनुमंते मांडली त्वरी मुकुट कुंडले छत्रे हारी शस्त्राची नागविले. अंधार पडला राजभवनामध्ये, अंधार पडला की मग काय कुणालाच काही दिसना, का तर तेवढे दिवे होते, सगळ्याच्या सगळे विजले. कुणाचं मुकुट काढायचं इकडे टाकायचं, कुणाचं शस्त्र घ्यायचं बाजूला टाकायचं, कुणाचा पाय ओढायचा कुणाचं मुंडकं ओढायचं, अशी त्या प्रधानाची अवस्था हनुमंतराय करू लागली. एक मंदी माझी नेली वस्त्रे दुसऱ्या मंदी माझी नेली शस्त्रे भट मंदी माझी नेली धोत्रे सभा बांधले नागवली. सगळे नागुळे केले तिथं. लोक म्हणू लागले प्रधान म्हणाला माझं शस्त्र नेलं, दुसरा म्हणाला माझ्या अंगावरचं कापड नेलं, तर भटजी जे होते बामण होते, बामण म्हणले माझं धोतर नेलं, म्हणजे कुठे गेले तरी काय नाही. कुणी म्हणाला माझं शस्त्र गेलं. सगळे असं एकमेकांमध्ये आकांत झाला आणि बोलू लागलेले आहे. कुंडले घेता कान तोडी वस्त्रे घेता डोळे फोडी बहुमोठे घेता बहुमोडी केली धांदळी राक्षसा. काय केली? धांदळी केली राक्षसाची. कुणाच्या कानामध्ये कुंडलं बघायचे, त्याचे कुंडलं कानासहित तोडायचे. कुणाचं मुकुट बघायचं, त्या मुकुट केसासहित घेऊन जायचं. कुणाचं शस्त्र असेल कमरला तर कमराचा बेल्ट सहित त्या कपड्यासहित घेऊन जायचं. अशी सगळ्याची अवस्था हनुमंतराय करू लागलेली आहे. मुकुट घेता मस्तकी फोडी कटी सूत्राची मादर मोडी मुद्रिका घेता मोळीत उपडी केली धांदळी राक्षसा. कुणाची मुद्रिका असेल हातामध्ये बोटामध्ये, त्या बोटासहित तोडून बाजूला काढायची. कुणाच्या नाकामध्ये काय असेल ते कसं घ्यायचं, कानामध्ये काय असेल तर ते सगळंच वर ओढून घ्यायचं. कुणाच्या गळ्यामध्ये, आता पहिलं कसं होतं पदक राहत होते, आता फक्त लॅकेट आहे, ती पदक कुणाच्या गळ्यामध्ये असतात त्या पदक सगळंच ओढायचं, त्याच्यासोबत छाती काळीच घेऊन जायचं. अशा हनुमंतराची अवस्था करू लागलेली आहे. कंठमाळा घेता कंठमुरडी पदका काढता हृदय फोडी नेसणी घेता लिंग जोडी केली बापुडी राक्षसे. कंठमाळा असते म्हणजे कंठमाळा जेव्हा काढायचे त्याचे तेव्हा त्या कंठाला धरून ओढायचं. असं हातामध्ये काही बांधलेलं असलं त्या हातासहित घेऊन जायचं तिकडं. कुणाच्या कमरेला काय असलं तर कमर सगळं तिकडं ओढून घेऊन जायचं. अशी त्या सगळ्या
प्रधानाची अवस्था हनुमंतराया करू लागलेली आहे. नेसनी सांडारे लवकरी त्यात ना तरी लिंगा करिले बोहरी नपुसकता हे संसारी कैशा परी सोशेल. आता कसं करावं लागेल म्हणले, आता अंगावर तर कपडेच राहिले म्हणजे सगळे कपडे घेऊन गेले. बरं झालं म्हणजे हे लाईटच नाही, नाहीतर काय अवस्था आपली झाली असते आणि काय नाही. आता काय तोंड दाखवू आपण बाहेर गेल्यावर, असे काहीतरी विचार करू लागलेले आहे. पायी बिंद्रे विरांची पूर्ण तया सांडी मोडी चरण बोलू दादा छेदी प्राण फेफे वचन राक्षसा. काही बोलू लागले तर बोलू लागले की त्याची जीभच ओढायची बाई. काही पळू लागले तर पळू लागले की त्याला उतरायचं मध्ये आणून टाकायचं. काही खाली बसले की त्याला उतरायचं राजसिंहासनावर नेऊन टाकायचं. जे काही व्यवस्था होईल तिथं जसं करता येईल तसं हनुमंतराया तिथं करू लागलेले आहे. येर सांगती बुद्धी बोलू नकारे त्रिशुद्धी बोलू गाता नाक छेदी निशब्दवादी उभे राहा. आता जो कोणी बोलू लागलाय, बोलू लागला म्हणून त्याचं काय करायला नाक काढू लागलाय, कुणाची जीभ काढू लागलाय. त्यावेळेस ती एकमेकाला म्हणाले अरे बोलू नका म्हणले, बोंब लागले की ती यायला लगेच नाक कापायला म्हणले. गप्प बसावं, कुणी काही बोलू नका अशी त्यांची चर्चा करू लागलेली आहे. रावणाचे उरी श्री हनुमान सुभद्रा बोले मारी तेने त्याची आली अंधारी भय करी न बोलवे. रावणाच्या जवळ गेले हनुमंतराया. आता म्हणजे हे झाले म्हणजे या प्रधानाच्या विरोधात सगळं झालं म्हणजे आता रावण आहे किती ताकद आहे मग त्याच्याकडे जाऊ म्हणजे. त्याच्यापाशी गेले, त्याचा मुकुट उचलला आणि बाजूला टाकलं. त्याला वडील फरफर 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 करत वडील देऊ लागले आहेत. त्यावेळेस रावण सुद्धा काय म्हणू लागले आहे, अंधारीने न दिसे व्यक्त अंगी वाजती आघात तेने भय लंखनात चढी कापत थरथरा. चल कापू लागला रावण सुद्धा. ज्यावेळेस हनुमंताला खाप करून खपका दिला गालामध्ये त्यावेळेस तो मूर्छित पडला. काहीच दिसला पुढं, कारण का तर लाईटच नाही. दिवे तर सगळे अगोदरच विजून येते त्याच्यामुळे कुणालाच काही दिसना. लट 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 हा रावण कापू लागलेला आहे. वस्त्रे अलंकार तोडती पुढे त्याचे नाक दमन जोडे ख्याती लावली माकडे ये रुदडे ये रमागे. सांगू लागलाय काय करावं लागलं काय नाही म्हणले. आता ही माकड बलतच फोन करायला म्हणले. अंगावरचे कपडे तर नेले, अंगावरचे आभूषण नेले, डोक्यावर जे मुकुट होतं ते पण नेलं. आता काय करणार म्हणजे आपला जीव पण हा घेतोय असा विचार करू लागले आणि एकमेकाच्या मागे एकमेक दडायचा प्रयत्न करू लागले. जो कोमलीला घरटी कार ते विघ्न आले दुस्तर सीता शोभली साचार दशशिर वदाती. त्यावेळेस त्याच्या लक्षात आलं म्हणजे अरे त्या घरटीकार जे आला होता गुप्तहेर CID सांगितलं होता रावणाला असं झालंय तसं झालंय, त्याची गोष्ट खरोखर आहे म्हणले. त्यानं जसं सांगितलं तसंच व्हायला लागले म्हणजे आपण कधी बघितलं नव्हतं पण आता साक्षात आपल्याला बघायची वेळ आली म्हणले. आतापर्यंत फक्त आपण ऐकलं होतं त्या घरटेकरांना सांगितलं ते एकदम सत्य बोलला. आता आपलं काही खरं नाही, खरोखरच या सीतेला राग आलाय आणि तिचा तो कोप हा करू लागलाय असं म्हणू लागलेले आहे. जानकी बापोनी अद्भुत तेने सोडला पुच्छकेत रावण मेला की जीत कोणी मात न सांगे. चर्चा करू लागले तर खरोखरच म्हणले त्या जानकीने जे केलंय म्हणले तिलाच राग आलेला आहे आणि तिला इथं आणल्यामुळे तिला राग आला आणि तिचंच काम आहे म्हणजे ही वानर आपल्याकडे सोडले. महाप्रतापी वानर आहे तो आता काय आपल्याला सोडत नाही. आता रावणाची तर काय अवस्था झाली की काय नाही की हाय बी का मेला ही बी कळणार. आता कसं करावं लागलं आपलं असे प्रधान म्हणू लागले. रावणाने मला अंधारी विघ्न आले त्यावरी बोंब पडली सभे माधारी ये पापरी राक्षसा. आता कसं करा म्हणले, आता राक्षसाचं कसं होईल. रावणाचं काहीच खरं नाही म्हणले. आपली अवस्था अशी झाली आहे आणि मुख्य शत्रू कोण आहे रावण आहे. आपल्याला असं केलं तेव्हा रावणाचं काय अवस्था झाली की काय नाही की दिसविना ना कळविना ना आवाज बी येईना. रावणाची अशी अवस्था झाली आपलं कसं होईल, आपल्या कुळाचा सुद्धा नाश होईल असं काही लोक म्हणू लागलेले आहेत. मारिला इंद्रजित कुंभकर्ण तया मागे रावण आता धावण्या धाव कोण राक्षसगण कापती. राक्षसगण कापू लागलेला लट 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 लट. आता कसं करावं म्हणजे रावण तर मारला का नाही माहित नाही. आता इंद्रजित आहे म्हणजे तेवढा आपला आधारस्तंभ. त्याच्यानंतर कुंभकर्ण आहे म्हणले
ते लगेच मरून जाते. मग आपल्याला कोण आहे वाली? आपल्याला तर काहीच नाही, म्हणजे आपला कोणीच वाली नाही, आता आपलं काही करणं असा विचार करू लागले आणि लटलट भयाच्या पोटी कापू लागलेले आहे. पिता शोभला पवन दीपिका दिल्या मिथुन राक्षसा ओढवले कंदन दशवदन निमाला. चांगला दशवदन तर निमाला म्हणजे रावण तर मेला, म्हणजे आता काय करणार? राहिला कोण? इंद्रजित. इंद्रजित सुद्धा तीच अवस्था झाली असेल, म्हणजे तो सुद्धा मारला गेला असेल. मग राहिला कोण? कुंभकर्ण. कुंभकर्ण सुद्धा त्याचं काय म्हणजे ते तर झोपीतच राहते. म्हणजे आता आपलं कसं होईल आणि कसं नाही अशी या लोकांना चिंता वाटू लागलेली आहे. मंगले राजा त्याचे सूत्र सभे माझे निघाले चोर नागविले थोर थोर निशाचर पळपाती. सगळे नागुळे केले, सगळ्याच्या अंगावर काहीच या हनुमंतानं ठेवलेलं नाही. आता काय करावं? सगळ्याला भीती वाटू लागली. त्यावेळेस या राजभवनातून काही जे प्रधान आहेत ते पळू लागले. पळू लागलेला हनुमंतरायानं पाहिलं आणि काय करता? जो कोणी निघे सभे बाहेरी त्याचे उच्च सबब मारी अवघे दडाले अंधारी ये पापरी राक्षसा. येऊ लागला प्रधान बाहेर बघितला हनुमंतरायानं. बघितल्याबरोबर एक रटा घ्यायचा, शब्द मारायचा. मारल्याबरोबर तर म्हणे बाहेर कुणालाच यायचं नाही, कुणीच यायचं नाही. सगळे अंधारामध्ये मारू लागले. तो कोण कुणावर पडलाय की कोण कुणाला मारलाय की कुणालाही काही समजायची तयारी नाही. सीता शोभली अति उत्कट आम्हासी आले अति संकट बाहेर जाताना फटे वाट विघ्न दुर्घट ओढवले. विघ्न दुर्घट ओढवले आमच्यावरील. फक्त सीता माता कोपली आहे. तिचा राग जो आहे तो हा आहे. जर तिला जर इथं आणलं नसतं रावणानं तर आमची अवस्था अशी झाली नसती. काय अवस्था झालेली आहे? बाहेर जायचा प्रयत्न करू लागलो तर बाहेर मी जाता येईना, मध्ये तर काही दिसेना. काय करावं आणि काय नाही असं त्यांना वाटू लागलेलं आहे. पुढे रावणाचा मुकुट अति बळे ओढी मर्कट तेने धाके दशकंठ मने शेवट मदाला. मग रावण पुढे दिसलेला पुन्हा हनुमंतानं पाहिलं. त्याचा मुकुट होता डोक्यावर. ते पळत ओढू लागले हनुमंतराय. ओढू लागले त्यावेळेस त्या रावणाला वाटू लागले आता काही करणे म्हणजे माझी बारी आलेली आहे, मला सुद्धा हा मरकट मारून टाकतो की काय असं या रावणाला सुद्धा वाटू लागलेलं आहे. सत्य बोलती घरटिकार विघ्न आले मद साचार गुप्त घाताती दुर्धर लागती निष्ठुर प्राणात. रावणाची बारी आल्याबरोबर रावण म्हणू लागला खरोखरच म्हणजे त्या घरटिकारानं सांगितलं होतं ते बरोबर आहे. म्हणले दिसबी नाही गेले, कळबी नाही गेले आणि कुठून येऊन मारायला की कुठून ओढायला की काय करायला की काहीच कळणार गेले. म्हणजे जसं घरटिकारानं सांगितलं होतं दिसत तर काहीच नाही, पण पालत सगळ्यालाच करतंय, सगळ्यालाच मार खाऊ घालाय. कोण हा काय हा काही माहित नाही. मला हे सांगितलेले शब्द होते जशाच तसे खरे उतरू लागलेले रावणानं लक्षात आलेले आहे. रावणाच्या हनुमान सांगे कानी बीजाक्षर तुवा चोरिली सीता सुंदर तुझे छेदावया शिर आलो साचार रामदूत. कुणाला तर काही कोणाला तर काय हनुमंतराय गुप्त होते. कुणालाच काही दिसत नव्हतं. फक्त मार फक्त मिळत होता. बाहेर जाता येत नव्हतं आणि मध्ये तर अंधारात होता. अंगावर काहीच नव्हतं. कुठं जावं काय नाही काहीच कळलं गेलं. त्यावेळेस या रावणाची सुद्धा अवस्था अशी झाली. त्यावेळेस हनुमंतराय काय करतात रावणाच्या जवळ आले तर हळूच रावणाच्या कानात पुन्हा येतात. आता कसं वाटलंय? बरं वाटलंय का? तू जर सीता माता इथं जर आणला नसतास तर मी इथं आलो असतो का? तुझा फक्त मुकुट काढले म्हणले मी तुझं शरीर सुद्धा तुझं मुंडका सुद्धा नेण्याची ताकद माझ्यामध्ये आहे अशा हनुमंतराया या रावणाच्या कानात बोलू लागले. रावणाची दाई शिरे हनुमान छेदिता नखागे निवारिले ओरा श्री रामचंद्रे म्हणून निवारे राखिला. हनुमंतामध्ये काय सामर्थ्य कमी होतं का? हनुमंताचा एक डोळा पापणी खाली वरी करण्यापर्यंत रावणाचे 10 शिर काढायची ताकद होती हनुमंताला. पण रामाला काय सांगितलं होतं तेवढाच शब्द करायचा होता. रामाला काय सांगितलं होतं? तू त्या ठिकाणी काही करायचं नाही, फक्त सीताचा शोध घ्यायचा एवढंच सांगितलंय आपल्याला. आपण या रावणाला मारायचं नाही असे हनुमंतराय आपल्या मनाच्या ठिकाणी विचार करू लागले. तू जरी मरशील लंकानाथ तरी माझा पुरुषार्थ जाईल व्यर्थ ऐसे बोलिला श्री रघुनाथ तेने हनुमंत न मारी. ज्यावेळेस हनुमंतराय
सीता मातेचा शोध करण्यासाठी निघालेले होते त्यावेळेस हनुमंत आणि प्रभू श्रीराम यांनी दोघांमध्ये एकांतामध्ये भेटून सांगितलेल्या होत्या या गोष्टी. रामानं हनुमंताला सांगितलं होतं काय, तू सीतेचा फक्त शोध करून यायचा. मला माहिती आहे तुझ्यामध्ये काय सामर्थ्य आहे, पण तू जर त्या ठिकाणी जाऊन रावणाला जर मारशील तर माझं काय राहील, माझी काय कीर्ती राहील का, काहीच राहणार नाही. त्यासाठी तू रावणाला काहीच मारायचं नाही. तू फक्त काय नाही काय दोष करायचा फक्त सीताचा शोध घेऊन यायचे. एवढं सांगितल्यामुळं मी रामाच्या पुढे जाऊ शकत नाही असा विचार हनुमंतरायाने केला. आणि नाहीतर रावणाला कवाच मारून टाकला असता हनुमंतानं असा विचार केला. आणि त्याच ठिकाणी थांबून काय म्हणतात आणखी, वानरे दाविदांची हात रावण झाला अतिभ्रांत, कानी जो पडला मुक्तात लंकानाथ तो नेने. लंकानाथानं ऐकले कानात शब्द ऐकल्याबरोबर दसकला. आता काय करावं लागेल, खरोखरच वानरांना जे की मी केलेले ते केलेले आहे आणि माझ्या कानात येऊन सांगितलं म्हणजे काय त्याचं सामर्थ्य असेल आणि काय नाही. म्हणून आपल्या मनाच्या ठिकाणी हा रावण विचार करू लागलेला आहे. दीपिका आणि त्यांची येत अवघे नागवे हळद, एरे राजे पाहत मदनागत दुमके. रावणाला विचार केला म्हणजे खरोखरच म्हणजे सावध झाला. मार तर बसला म्हणजे आता पण आता गपचूप तर राहावं लागेल. आता आपल्याकडे कोणी बघायला का कोणी बघायला गेले, जर बघितलं या प्रधानाला तर काय म्हणतील, रावणाला होता मार खाला म्हणतील. बरं झालं म्हणे ही दिवे तर शांत आहेत, विजलेले आहेत, नाही तर माझी सुद्धा किती नामुष्की झाली असते असा विचार त्या रावणाला आलेला आहे. आणि त्यावेळेस रावण म्हणू लागला खरोखरच जे झालं ते आगटेच झालेलं आहे. आता आपण काय करावं आणि काय नाही हा विचार रावण करू लागलेला आहे. एकाची वडली बोबडी, एक धाक धाके पडी, एक केवळ झाली वेडी, आला धाडी पुचकेत. काय झालंय, कुणाची बोबडी वळली आहे, कुणाला काही कळना, कुठं जावं हे कळना, कुणाचे डोळे पांढरे झालेत, कुणी बेशुद्ध पडलेला आहे, कुणाचे हातपाय डुळे झालेले आहेत. अशी सगळ्या या प्रधानाची अवस्था या राजभवनामध्ये झालेली बघू लागली. एका झाली दात पाडी, एक केवळ झाली मडी, एक धावती बापुडी, आला धाडी पुचकेत. येडे झालेले आहेत, कुणी कुणी आला बघायला, इकडून येतंय का इकडून येतंय का, माकड कुणी कुणी येतंय का कुणी कुणी मारतंय की कुठं उतरून आपटतंय की, सगळ्याची येड्यासारखी अवस्था झालेली आहे. एकमेकावर पडू लागले आहेत, एकमेकाच्या मागे दौडू लागले आहेत. त्याच्या मागे लपलं आपलं तर आपल्याकडे येणार नाही अशी काय जणाची अवस्था तिथे झालेली आहे. एक झाला दुवात, एक सुटकता काकुवात, सभेचा निमाला पुरुषात पुचकेत लागला. जेवढे किती प्रधान होते, किती मोठं संख्याबळ होतं, पण कुणाचंच काही राहिलं नाही, कुणाच्याच अंगावर कपडे नाही. काय पुरुषार्थ झाला त्यांचा, काय ताकद होती त्यांच्यामध्ये, कुणाचीच काही कळाय मार्ग नाही. एवढं कुणी केलं, फक्त एकट्या हनुमंतानं केलं. सगळ्यांना तोंडात बोट घातले. आता आपण काय करावं, सगळ्याला त्या ठिकाणी पंचायत पडलेली आहे. रावणाचे सभ्यंत करुणी राक्षसाकांत, नागोनी गेला हनुमंत लंकानाथ काळमुख. लंकाला काय मुख आहे म्हणजे काय तोंड आहे, त्याच्या भवनामध्ये जायचं, त्याच्या लंकेमध्ये जायचं, त्याच्यानंतर राजभवनामध्ये जायचं आणि त्याच्या समोर राहून त्याच्या प्रधानाची ही अवस्था करायची. प्रधानात तर किरीच केली, सगळ्या सैन्याची केली, सगळ्या स्त्रियांची केली, या घोडेस्वाराची केली, हत्तीची केली, पालखीची केली आणि परत शेवटला रावणाची सुद्धा ही अवस्था केली. काय त्यांचा पुरुषार्थ राहिला असं ग्रंथकर्ते सांगू लागलेले आहे. राक्षस गानिले उदंड, सभेचे निमाले बळवंड, रावणाचे काळे तोंड, तोही वितंड गांजला. काय झालं म्हणजे रावणाचं तोंड काय झालं, काळं तोंड झालं की तेवढं त्याच्या समोर राहून एकट्या हनुमंताने एवढा पराक्रम करून दाखवला. त्यांच्या त्याला काही करणं झालं का, काहीच करणं झालं नाही. किती अवस्था बेकार झालेली आहे असं या ठिकाणी वर्णन या रावणाचं ग्रंथकर्ते करू लागले. सन्मुख देखला दशानन, सभे माझी पडले खान, अवघे हळहळती नग्न, दंत भग्न राक्षस. त्या सगळ्या राक्षसाचे प्रधान होते, सगळ्यांना पुढे आलेले आहेत आणि समोर ज्यावेळेस रावणाला पाहिलं त्यावेळेस सगळ्यांचे शर्मेनं खाली मान घालू लागले. आणि यांच्याकडे बघून रावणाची सुद्धा मान खाली गेली आहे. कारण का तर कुणाच्याच अंगावर कपडे नव्हते,
कुणाचेच गाल चांगले नव्हते, कुणाचेच कान चांगले नव्हते, कुणाचेच हात चांगले राहिले नव्हते, कुणाचे कुठं रक्त निघून आलं हे कुणालाच काही कळत नव्हतं. सभेसी बरसुनी हनुमंत रावण राक्षसाती एकांत हनुमान महात्मा याचा अर्थ व्यर्थ ग्रंथ न म्हणावा. हनुमंतानं एवढं कार्य करून दाखवलेलं आहे. ग्रंथकर्ते सांगू लागले की ह्या ग्रंथाला कुणीही नाव बोट ठेवू नका. हे जर खोटं निघालं असं जर कुणाला वाटत असेल तर त्याच्यासारखं पाप कशातच नाही. हे जे लिहिलेलं आहे ते एकदम खरं लिहिलेलं आहे. जी घटना घडलेली आहे ती एकदम सत्य आहे. हनुमंतामध्ये एवढा प्रताप होता का होता, हनुमंताने हे कार्य केलेलं आहे का केलेलं आहे असं ग्रंथकर्ते सांगू लागलेले आहे. एका श्लोकाचा श्लोकार्थ तुका आहे गुप्तार्थ श्रोती पाहावे समचित्त मी अपत्य संतांचे. मी अपत्य संतांचे ग्रंथकर्ते सांगू लागलेले आहेत. एका श्लोकाच्या आधारावर मी एवढी कथा लिहिलेली आहे. मी कसा आहे, संताचा संत आहे. मी एकदम लहानातला लहान आहे. जे माझं चुकलं असेल तर ते सोडून द्या आणि जे चांगलं घेण्यासारखं असेल ते तुम्ही ऐकणाऱ्यांना अवश्य घ्या असं ऐकणाऱ्यासाठी ग्रंथकर्ते सांगू लागलेले आहे. अपत्य भाग्य कायचे माद तव त्याचे चरण रज ग्रंथार्थी निदोद श्री रघुराज स्वयंवदवी. काय सांगू लागले तर ग्रंथकर्ते सांगू लागले मी कसा आहे, एकदम लहानातला लहान आहे. संतांच्या चरणापाशी माझी जागा आहे आणि जे प्रभू श्रीराम मला बुद्धी देतात ते मी लिहिलेलं आहे. माझ्या मनाचं मी काही लिहिलेलं नाही. जेवढं प्रभू श्रीरामानं मला बुद्धी दिली तेवढंच मी या ठिकाणी लिहिलं आहे. कारण का करता करविता ते आहे, मी या ठिकाणी क्षण मात्र आहे असं या ठिकाणी सांगू लागलेले आहे. माझे भावार्थ रामायणे त्यांचे मूळ म्या दावावे कवन श्रीराम मुळे मूळ कारण कथार्थ गान श्रीराम. माझा जो भावार्थ आहे कुणाच्या पोटी, प्रभू श्रीरामाच्या पोटी, त्यांच्यावर जो माझा विश्वास आहे ती मी माझ्या शब्दामध्ये जसं मला लिहिता येते तसं लिहिलेलं आहे. पण ह्याच्यापेक्षाही कितीतरी खूप असं आहे ते मला लिहिणं सोपं नाही. जेवढं मला जमलं तेवढं मी लिहिलेलं आहे, तेवढं तुम्ही ऐका असं ग्रंथकर्ते सांगू लागले. माझे मदते वचन अक्षरी अक्षरी श्रीराम पूर्ण माझे बुद्धींचे गुह्य ज्ञान चैतन्य घन श्रीराम. माझे जे अक्षर आहेत ते पूर्ण ब्रह्म आहेत. पूर्ण प्रभू श्रीरामाने सांगितले तसे मी या ठिकाणी लिहिले आहे. पूर्ण ब्रह्म चैतन्य हे सगळे प्रभू श्रीराम आहेत. त्यांच्याशिवाय इतरत्र कुणीही नाही असं मी त्यांनी जे सांगितलं तशाच प्रकारे या ठिकाणी लिहिलो आहे असं म्हणू लागलेले आहे. हृदय श्रीराम रघुनी गान बळेची करावी रामायण ग्रंथांचे मूळी श्री रघुनंदन ग्रंथात गान श्रीराम. आणखीन काय सांगू लागले तर आपल्या मनामध्ये जर खरोखरच प्रभू श्रीरामाची भक्ती असेल तर हे सगळं पावन आपल्याला होणार नाही. उगा यायचं म्हणून यायचं, पुतीला बघायचे म्हणून बघायचे, ऐकायचे म्हणून ऐकायचे, लक्ष कुठं आपल्या घराकडं, इथं उगा आपलं धड असं जर असेल तर हे पावन होणार नाही. लक्ष देऊनच ऐकावं लागेल आणि त्याच स्वरूपामध्ये आपल्याला सुद्धा चालावं लागेल असं ग्रंथकर्ते आपल्याला सांगू लागलेले आहे. तेने वेद तेने शास्त्रार्थ माझे अंगी अति मूर्खता ग्रंथ आवडला श्री रघुनाथा वदनी वदविता श्रीराम. एका जनार्दना शरण रामे रम्य रामायण रामे रम्य कथा गान कथा पावन श्रीरामे. कुंडली गोवर्धन विठ्ठल.